पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप. नमस्कार मंडळी, मनोरंजनाचं पत्र तुमच्यापर्यंत पोहोचवायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, नवा सीझन हसण्याचं कॉमन रिझन. या मनोरंजनाच्या पत्रावर अचूक पत्ता टाकणाऱ्या सगळ्या हास्यरथी महारथींचं जंगी स्वागत आहे. यावर कौतुकाचे शिक्के उमटवणाऱ्या दर्दी हास्यरसिकांचं देखील स्वागत करूया. बोल्ड, बिंदास अँड ब्युटिफुल सईद आमोणकर, खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक. मंडळी, प्रसिद्ध बुडबुडे बाबांकडे एक भक्त आलाय विरक्तीचा मार्ग शोधायला. चला आपणही या मार्गातील हास्याचे विसावे अनुभवूया. ज्यासाठी मंचावर आमंत्रित करूया विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर, भांडूपचा शशी कपूर निखिल बने आणि निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप यांना. बोला बुडबुडे बाबा की जय, बुडबुडे बाबा की जय, बुडबुडे बाबा की जय. बोला बुडबुड 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 बुडबुड. बाबा बाबा काय करताय बाबा? काही नाही बनोबा, तू कुठे सिक्रेट कॅमेरा लावला नाहीयेस ना, ते चेक करतो. कसं आहे, हल्ली कुठला कांड बाहेर येईल आणि आपली बाबा वाट लागेल सांगता येत नाही. नाही बाबा, मी असं का करेन बाबा? बाबा मी तुमचा पट्ट शिष्य आहे बाबा. तीच तर भीती आहे बनोबा. पट्ट शिष्यच कधी गाडी पटकन बळकवेल सांगता येत नाही बनोबा, म्हणून ते. नाही बाबा, मी असं का करेन बाबा? दुसऱ्याची गादी आपल्याला नको बाबा. उलट तुम्हाला 2 महिन्यात जे बुडबुड आलेत ना, ते बघता मला तर लग्न करून बाबा व्हायलाही भीती वाटते बाबा. असं आहे बाबा, कळलं का? बनोबा नको. माझ्या जखमेवर मीठ चोळून त्यावर लिंबू पिळून चाट मसाला लावून परत नको चाकू कुपसू. ए हळूहळू ए ए, अरे हे टेबल घेऊन चालले बाबा. ए बनोबा, टेबल. आश्रमातले सगळे टेबल मीच बाहेर काढायला सांगितले. हा बाबा. आश्रमातले टेबल आणि माझे ब्लेझर सगळे विकायला सांगितले. हरकत नाही बनोबा. हा आमरसपुरीचा कुटवर बेत आला. होतंय बाबा, थोडा वेळ द्या फक्त. काय आंबे तळायचे बाकी आहेत आणि पुऱ्या पिळायच्या बाकी आहेत. थोडं उलट करून बघ. आंबे पिळ आणि पुऱ्या तळ बघ कसं होतंय. हा लाजतोस काय माकडा? अरे आमरसपुरीमध्ये आंबे पिळायचे पुऱ्या तळायच्यात, मग झालंय काय बाटा? बाबा ए 5 मिनिटं थांबा बाबा, सगळी तयारी सुरू आहे बाबा. पण त्याच्या आधी बाबा एक छोटस काम होतं. काय? एक भक्त आलाय बाहेर, त्याला ते पटकन. नाही रे, चल रे, बाबा, हट रे. बाबा. नको रे बनोबा, कंटाळा आला मला भक्त बिक्त आता नको रे. आमरसपुरीचं चाललंय ना, नको भक्त. अहो बाबा, एक असं- काम कर, त्याला सांग उद्या ये. नाही नाही बाबा, बाबा असं करू नका बाबा. नाही रे. बाबा, तो भक्त मला लय श्रीमंत दिसतोय. कशावरून? त्याच्या अंगावरती खूप सोनं आहे बाबा, मी बघितलंय. खूप सोनं आहे. चैन. बनोबा, सोना नाण्याचं कौतुक मला नको सांगू. सोनं नाना याच्या पलीकडे जाऊन पटकन त्याला बोलू, नांदा मी वाट बघतो. जा जा बाबा. जा 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 जा, जा. ओ दादा, ओ दादा, या या बाबा आहेत, या लवकर या. बुडबुडे बाबा की बुडबुडे बाबा की बुडबुडे बाबा की. या. बाबा मला मार्ग दाखवा बाबा. ए ए ए ए बा- ए बाबा मला मार्ग दाखवा. नाही, ऐक ऐक, मार्ग नाही दाखवतो. बाबा मला मार्ग दाखवा बाबा. बाळा तू मला तू मार्ग चुकी- दाखवा. तू चुकीच्या मार्गात शिरतोस. इकडे बाळा, काय झालंय मला सांग. काय होतंय, काय हवंय तुला? नाही बाबा मला काही नकोय. ओके बाय. नाही बाबा तसं नाही. म्हणजे बाबा मला आहे ना, बाबा मी आहे ना रील स्टार आहे बाबा. ओ सोशल मीडिया. हा. ओ आणि बाबा आता मला ना विरक्ती पाहिजे नाही का? काय आयपी राईट झालाय इश्यू? नाही बाबा. आम्हाला लय येतो म्हणून मध्ये मध्ये. नाही बाबा तसं नाही बाबा. आपल्या जिंदगीला अर्थ नाही बाबा. आता काय, आता जंगलात नाही का बाबा, झाडं असतात, फुलं असतात, पानं असतात. वाघ वाघ पण असतो जंगलात. ते राहिलं मेन. म्हणजे वारा वारा. नाही तसं नाही, तसं नाही. नाही बाबा तसं नाही बाबा. म्हणजे नाही का, जंगलामध्ये झाडं असतात, फुलं असतात, पानं असतात, पण त्याचं नंतर काय होतं ते सगळं जमिनीत मिसळतं नाही का?
माणसाचं पण तसंच ते आहे ऐक ना, मी तुला छान वाटत नाही. अरे बाबा मग तोंड नीट कर ना. तोंड का असं करतो माझ्याशी बोलताना? नाही बाबा तसं नाही, म्हणजे जशी झाडं पानं फुलं जमिनीत मिसळतात ना, माणूस पण नंतर तसा जमिनीत मिसळतो नाही का. म्हणजे त्याला नंतर काही किंमत राहत नाही. आता आपण एवढं बिलस्टार म्हणून फिरायचं एवढंच हे असं मरमर करायचं आणि नंतर मग आपण जमिनीत जाणार, मग त्याला काय अर्थ नाही का. मला एक खूप छान केलंयस. आश्रमातल्या या प्रसन्न वातावरणात जी निगेटिव्हिटी आली मस्त. काय झालंय काय एवढं बाल? ब्रेकअप झालंय? नाही बाबा तसलं नाही. अच्छा, पहिलाच 90चा भरलायस. आपल्यासारखंच आहे. गपरे. मग झालं. ओहो, अरुण कदम यांच्यासोबत रिहर्सल करून आलायस. नाही बाबा तसलं नाही बाबा. काय इतका फ्रस्ट्रेट आहेस बालका? नाही बाबा तेच म्हणलं, आपण मी रील स्टार आहे ना, मी सोशल मीडियावरती रीला बनवतो, लिपसिंका मारतो नाही का, तर ते सगळं करत असतो नाही का. तर ते म्हणजे आपल्याला ना सकाळी उठलो की रीला बनवा, समोर कॅमेरा लावा, ते सगळं रीला बिला बनवायच्या, त्या सारखं उठायचं आणि मग आपण एका दिवशी रील नाही टाकली तर मग आपला काही ना आपला ऑल्गोरिदमच नाही जात, मग आपण ऑल्गोरिदमच्या बाहेर जातो. तरी मी सगळ्या रीला बनवतो बाबा, लिपसिंका मारतो. मी तो तलवारीनं केक कापायचा रील पण बनवला होता नाही का. मग पोलिसांनी मला लय तुडवला नाही का, मला ते मारला आणि मला बोलले अजून एक रील बनव ज्याच्यात तू बोलशील नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला नाही का. तर मी तसा रील बनवला, पण बोलता बोलता माझा फंबल पडला, मारत होते ना ते मला, तर मी बोललो नाशिक जिल्हा मला लय कॉलला, तर त्याच्यावर पण मला मारला नाही का. तर मग मला एकदम असं हे झालं की आपण काय करायचं, म्हणजे आपण एवढी रील बनवायची, आपण एवढं सगळं करायचं, सकाळी सकाळी उठायचं, लोकांना हसवायचं, पण आपल्या जिंदगीला काय अर्थ आहे का? नाही आहे नाही का. मला असं एकदम वाटायला लागलं की आपल्या जिंदगीला काय आहे, म्हणजे आपल्याला आनंद असेल दुःख असेल, आपला मूड असेल नसेल, आपण रीला बनवायच्या लोकांसाठी नाही का. मग या जिंदगीला काय अर्थ आहे नाही का. मग मला बोललो मला प्रसिद्धी नको नाही का. तर मला कळत नाही बाबा मी काय, म्हणजे मला प्रसिद्धीचं काय करू, मी घेऊ ही प्रसिद्धी का मग सोडून विरक्तीला जाऊ, कळत नाही बाबा नाही का. 3-4 मिनिटं आली ना, एकटाच बोलतोय. काय मला नाही का एवढंच कळलं, बाकी मला नाही. नाही बाबा मला कळत नाही मी प्रसिद्धीकडे जाऊ का विरक्तीकडे जाऊ नाही का. तुझं बरोबर आहे बालका, म्हणजे आहे ते इच्छा असो वा नसो करावं लागतं आपल्याला. हां हक्काची आमरसपुरी तयार असताना लोकांची इच्छा पुरी कर. नाही, करेक्ट आहे तुझं बाळा. एक काम कर, तू विरक्ती घ्यायचोस ना, करेक्ट आहे, बनव. हा याचं जा, याचं पैसा अडका सोनं नाणं जे काय ना बुडबुडे ट्रस्टच्या नावावर जमा करून घ्या. जा आशीर्वाद जा. चला. मला थँक्यू बरं का बाबा, मला अरे, हे बस सापडत काय. नव्हतं. मी तुम्हाला मागाशी बोललो मला मार्ग दाखवा, तुम्ही मला मार्ग दाखवला नाही का. मी आता या मार्गावर चालेल, मी विरक्ती घेतो. हा चला बाबा, मला विरक्ती पाहिजे, मी घेणार पण सगळं घ्या, सगळं घे म्हणून. मला नाही व्हायचं सोशल मीडिया स्टार सगळं नाही. पण बाबा माझ्या डोक्यामध्ये एक काय मला ना लई भुंगा चालू आहे डोक्यामध्ये, म्हणून तुम्हाला एक प्रश्न विचारतो बाबा. मला सांगा, उद्या जर का मी मेलो तर लोक काय म्हणणार? नाही तसं नाही बाबा, तसं नाही. म्हणजे उद्या मी मेलो, मी जर प्रसिद्धच नसेल तर 4 लोक मला ओळखणारच नाहीत नाही का. मी लोकांना मी माहीतच नसणार, 4 लोक मला ओळखणारच नाही, मी मेलो काय जगलो काय लोकांना कळणारच नाही. आता एकदम बाबा तुम्ही मला सांगा, उद्या तुम्ही मेले बरोबर, तर लोक काय म्हणणार? बुडबुडा फुटला. काय बनवा नाही बाबा तसं नाही बाबा. माझ्या डोक्यामध्ये भुंगा काय चालला माहिती का, की उद्या तुम्ही मेले तर लोक काय म्हणणार, किंवा बुडबुडे बाबा वैकुंठाला गेले, बुडबुडे बाबा हे स्वर्गवासी. स्वर्ग वासी झाले नाही का. हां तिकडे नाही का बाबा. तर मग मला काय म्हणायचं, उद्या तुम्ही मेल्यानंतर लोक तुमच्याबद्दल काय बोलणार, चांगलं बोलणार, की बाबा एवढा मोठा माणूस गेला, आता मग तुमच्या ह्याच्यावरती हा बसणार. हे काय वाक्य या वाक्याला काय अर्थ आहे? काय नाही आहे? बाबा. तुझ्या ह्याच्यावर हा बसणार, हे काय नाही वाक्य? बाबा हे तुमचं आहे ना, त्याच्यावरती हा माणूस बसणार नाही का. हा? हे तुमचं आहे त्याच्यावरती हा माणूस, दागी तुमच्या दागीवरती हा. दागी, मी दागी, तू पण दागी बोल. सुधार ना मला बाबा, दागी नाही गादी आहे, हे बोल ना. नुसतं बोलतो, ऐकत नाहीस तू. नाही बाबा, मला ना हे एकदम ही होतं बाबा. म्हणजे मला काय म्हणायचं होतं, उद्या तुम्ही मेल्यानंतर लोक तुमच्याबद्दल 4 लोक बोलणार, की बाबा बाबा हे झाला आपला, चांगला बाबा गेला आपला, बरोबर आहे. मग हा माणूस इथं बसणार, मागा असा तुमचा फोटो लावणार असा नाही का. म्हणजे तुम्ही गेल्यानंतर लोक चांगलं हा बोल. माझ्या मरणावरच टपलाय बनोबा याला. नाही बाबा तसं नाही. आता मला काय म्हणायचं बाबा,
आपण काही सगळे अमरपट्टा घेऊन येत नाही, पण एखादा माणूस गेल्यानंतर त्याच्याबद्दल चांगलं बोलणारी 4 लोक तरी पाहिजेत नाही का? ह्या जिंदगीत जगायचं असेल ना तर बाबा 4 लोकांनी आपल्याला ओळखलं पाहिजे, आणि 4 लोकांनी ओळखण्यासाठी आपण काम केलं पाहिजे, प्रसिद्धी मिळवली पाहिजे बाबा नाही का? पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप.